Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. എൻ്റെ പേര് സതീഷ് എന്നാണ്. त्यांचं नाव सतीश आहे. എൻ്റെ പേര് സതീഷ് എന്നാണ്. त्यांचं नाव सतीश आहे. ഞാൻ കേരളത്തിൽ മറയൂർ എന്ന സ്ഥലത്താണ് കർത്താവിൻ്റെ വേല ചെയ്യുന്നത്. आणि ते केरळमध्ये मयूर हे गाव आहे, त्या ठिकाणी ते सेवा करतात. ഒരു ടൂറിസ്റ്റ് പ്ലേസാണ് മൂന്നാർ, നിങ്ങളെല്ലാവരും കേട്ടിട്ടുണ്ടാവും. आणि मुन्नार हे जे टुरिस्ट जागा आहे त्या ठिकाणी त्याच्या जवळच आहे मयूर नावाचं गाव. അവിടെയാണ് കർത്താവിൻ്റെ വേല ഞങ്ങൾ 13 വർഷമായിട്ട് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. आणि त्या ठिकाणी आम्ही 13 वर्षापासून देवाची सेवा करत आहोत. ഞാൻ ഒരു വൈവാമറാണ്, നിങ്ങൾ കേട്ടിട്ടുണ്ടാവും, യൂത്ത് വിത്ത് എ മിഷൻ. आणि ते एक वायवामर आहेत, म्हणजे यूथ विथ मिशन. ഞാൻ നോർത്ത് ഈസ്റ്റ്, നേപ്പാൾ, ഭൂട്ടാൻ, നോർത്ത് ഈസ്റ്റ് അവിടെയായിരുന്നു കർത്താവിൻ്റെ വേല ചെയ്തിരുന്നത്. आणि ते नेपाळ, भूतान या ठिकाणी जे गावं आहेत त्या गावामध्ये त्यांनी देवाची सेवा केलेली आहे. അവിടെ ചില വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം ദൈവാത്മാവ് ഈ മറയൂർ എന്ന ദേശത്തെക്കുറിച്ച് ദൈവം എനിക്ക് അറിവ് തന്നു. ഞാൻ അങ്ങനെ അവിടുന്ന് മറയൂരിലേക്ക് വരാൻ ഇടയായിത്തീർന്നു. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते सेवा करत असताना देवाने त्यांना मयूर याविषयी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग ते नेपाळ, भूटान या ठिकाणची सेवा संपल्यानंतर ते मयूर या ठिकाणी सेवेसाठी आले. അതിനുശേഷം വർഷങ്ങളായിട്ട് ഞാനിവിടെ ഈ സ്ഥലത്ത് കർത്താവിൻ്റെ വേല ചെയ്യുന്നു. आणि त्याच्यामुळं 10-12 वर्षापासून मयूर या ठिकाणी ते सेवा करत आहेत. ഞാൻ എൻ്റെ മാരേജിന് ശേഷം വീണ്ടും എനിക്ക് നോർത്ത് ഈസ്റ്റിലേക്കോ നോർത്ത് ഇന്ത്യയിലേക്കോ പോകണമെന്നായിരുന്നു ആഗ്രഹം. आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती. അതിനാൽ എൻ്റെ വൈഫിന് കല്യാണത്തിന് മുമ്പേ മറയൂരിനെ കുറിച്ച് യഥാർത്ഥമായ വിഷൻ കർത്താവ് നൽകി. അവിടെയുള്ള ചന്ദനമരങ്ങൾ മാത്രമാണ് അവിടെ ഉള്ളത്. അവിടെ എല്ലാം കാണിച്ചു കൊടുത്തു, വീട് കാണിച്ചു കൊടുത്തു. അവിടെ തന്നെ കർത്താവിൻ്റെ വേല ചെയ്യണമെന്ന് എൻ്റെ വൈഫിനോട് ദൈവാത്മാവ് ഇടപെട്ടു കല്യാണത്തിന് മുമ്പേ. आणि आमचं लग्न होण्याच्या अगोदर देवाने मला लग्नाच्या अगोदरच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते म्हणजे आम्ही सध्या राहतोय ते घर देवाने मला लग्नाच्या अगोदरच दाखवलं होतं स्वप्नामध्ये. आणि त्या ठिकाणी फक्त चंदन खूप प्रसिद्ध आहे मयूरचं. तर चंदनाची झाडं कधी मी बघितली नाही, परंतु देवाने मला ती स्वप्नामध्ये दाखवली होती. आणि देवाने त्या ठिकाणीच आम्हाला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी राहून माझी सेवा करावी अशी देवाची इच्छा होती. मला देवाने लग्नाच्या अगोदर सांगितलेलं. അതിനാൽ ഞാൻ അവിടെ തന്നെ ദൈവം എന്നെ പിടിച്ചു നിർത്തി. അവിടെ നിന്നാണ് ഞങ്ങൾ പല സ്ഥലത്തേക്കും, നോർത്ത് ഇന്ത്യയിലേക്കും, നോർത്ത് ഈസ്റ്റിലേക്കും, നേപ്പാളിലേക്കും, ഭൂട്ടാനിലേക്കും അവിടുന്ന് പോകുന്നു. തിരിച്ച് കർത്താവിൻ്റെ വേലയ്ക്ക് വേണ്ടി അവിടെ വരുന്നു. आणि त्या ठिकाणातूनच देव ज्या ठिकाणी आम्हाला सेवेसाठी पाठवतो त्या ठिकाणी आम्ही सेवेसाठी जातो. आणि त्या मयूरमध्येच आमचं सेंटर आहे. ഞാനൊരു ഹിന്ദു കുടുംബത്തിലാണ് ജനിച്ചു വളർന്നത്, കൺസർവേറ്റീവ് ഹിന്ദു കുടുംബത്തിലാണ് ജനിച്ചു വളർന്നത്. आणि माझे मिस्टर पण हे पास्टर पण एका हिंदू कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण सगळं हिंदू कुटुंबामध्येच ते वाढले. ഞാനൊരു വലിയ കുടുംബത്തിൽ ജനിച്ചു വളരുവാൻ ദൈവം എന്നെ സഹായിച്ചു. आणि त्यांचं കുटुंब, त्यांची फॅमिली खूप मोठी आहे. അതിനാൽ ലോകപരമായിട്ടുള്ള എല്ലാ എഡ്യൂക്കേഷനും കർത്താവ് എനിക്ക് നൽകി. आणि त्याच्यानंतर देवाने त्यांना सगळ्या प्रकारचं शिक्षण देवाने त्यांना दिलं. 96 നവംബർ 27 കർത്താവിനെ ഞാൻ എൻ്റെ രക്ഷിതാവും കർത്താവുമായി സ്വീകരിച്ചു. आणि 27 नोव्हेंबर 96 साली त्यांनी देवाचा स्वीकार केला. അത് ആരും പറഞ്ഞിട്ടല്ല. യേശുവിനെക്കുറിച്ച് എനിക്ക് അറിയത്തില്ല, എന്നാൽ യേശുക്രിസ്തു യഥാർത്ഥ രക്ഷകനാണെന്ന് എനിക്ക് മനസ്സിലായത് ഒരു രോഗസൗഖ്യത്തിലൂടെയാണ്. आणि ते ज्या ठिकाणी राहतात केरळमध्ये त्या ठिकाणचं परिस्थिती अशी आहे की 99% मुस्लिम आहे त्या ठिकाणी आणि फक्त 1% हिंदू लोक त्या ठिकाणी राहतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ख्रिश्चन लोक कोणीच राहत नाही आहे. मग त्यांना येशूची ओळख कोणत्या व्यक्तीने सांगितल्यावरती किंवा त्यांना येशूची ओळख झाली नाही, परंतु देवाने त्यांना एक असा आजार झाला होता की ते मेडिकल फील्डमध्ये त्या आजाराला काहीच औषध नाही असं त्यांचा आजार होता. परंतु येशूने त्यांना पूर्ण आरोग्य दिलं आणि त्याच्यामुळे त्यांना देवाची ओळख झाली. അതിനുശേഷം ഞാൻ അത്ഭുത രോഗസൗഖ്യത്തിലൂടെ ദൈവം എനിക്ക് വിടുതൽ നൽകി. അതിനുശേഷം ഞാൻ 96 നവംബർ 28 കർത്താവിന് വേണ്ടി ഇറങ്ങി. ഇന്നേക്ക് 28 വർഷം 9 മാസം 8 മാസവും കർത്താവിൻ്റെ വേല ചെയ്യുവാൻ ദൈവം എന്നെ സഹായിച്ചു.
आणि त्याच्यानंतर 1996मध्ये त्यांनी येशूचा स्वीकार केल्यानंतर त्यांना ते घरातून बाहेर पडले, त्यांना घरातून बाहेर हाकललं गेलं. त्यांनी देवासाठी पुष्कळ कष्ट त्रास सहन केला आणि आता 28 വർഷपासून ते देवाची सेवा करत आहेत. 28 वर्ष आणि 8 महिने. അതാണ് എൻ്റെ സാക്ഷ്യം. ചെറുതായിട്ട് ഞാൻ പറയുന്ന സമയത്തിൻ്റെ കുറവ് കാരണം. आणि थोडक्यात मी माझी साक्ष तुम्हाला सांगितलेली आहे. समय आपल्याकडे वेळ नाही आहे. നമുക്ക് അല്പനേരത്തെ ചിന്തയ്ക്ക് വേണ്ടി യെരമ്യാവിൻ്റെ പുസ്തകം അതിൻ്റെ 17-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 7ഉം 8ഉം വാക്യങ്ങൾ നമുക്ക്. आणि आता आजचं आपलं वचन आहे 13-14. 7, 8, 13, 14. इर्मया 17वा अध्याय 7, 8 आणि 13 आणि 14 हे 2 वचनं. आर्केങ്കിലും ഒരാൾക്ക് വായിക്കാം, मराठीയിൽ വായിക്കാം. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळे येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळ देण्याचे सोडणार नाही. 13 and 14. 13 आणि 14 पण वाचा. हे परमेश्वरा, इस्रायलाच्या आशा कंदा, तुझा त्याग करणारे सर्व भजित होतील. मजपासून पितणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील. कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा, त्याचा त्यांनी त्याग केला आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईल. मला तार म्हणजे मी तरेन, कारण तू माझा स्तवन विषय आहेस. ആമേൻ. ഒരു നിമിഷം നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. സ്നേഹവാനായ ഞങ്ങളുടെ ദൈവമേ, സ്വർഗ്ഗസ്ഥ പിതാവേ, തിരുനാമത്തിന് നന്ദിയോടെ സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. ദൈവത്തിൻ്റെ വചനത്തെ കർത്താവിൻ്റെ കരങ്ങളിലേക്ക് ഏൽപ്പിച്ചു തരുന്നു. ദൈവം അനുഗ്രഹിക്കണം. വചനം കേൾക്കുന്ന ആളുകളുടെ ഉള്ളത്തിൽ ദൈവത്തിൻ്റെ ആത്മാവ് പ്രവർത്തിക്കേണ്ടതിനായി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. യഹോവ എങ്ങനെയുള്ളവനെന്ന് രുചിച്ചറിയുവാൻ ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം. അവന് ശരണം പ്രാപിക്കുന്ന കർത്താവെ ഹല്ലേലൂയ വ്യക്തികൾ ഭാഗ്യവാന്മാരായി തീരുവാൻ കർത്താവ് സഹായിക്കേണ്ടതിനായി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. വചനം കേൾക്കുന്ന അവരുടെ ഉള്ളിൽ കർത്താവിൻ്റെ ഹല്ലേലൂയ പ്രവൃത്തി അയക്കണം. ദൈവത്തിൻ്റെ ഹല്ലേലൂയ വിടുതൽ അയക്കണം. ബന്ധനങ്ങളെ അഴിക്കുന്ന, കെട്ടുകളെ അഴിക്കുന്ന ദൈവത്തിൻ്റെ ആത്മാവിൻ്റെ ശക്തി പകരേണ്ടതിനായി പ്രാർത്ഥിക്കുക. പ്രാർത്ഥനകരനായി സ്തോത്രം. യേശുക്രിസ്തുവിൻ്റെ നാമത്തിൽ തന്നെ ആമേൻ. ഇവിടെ നമ്മളെല്ലാവരും സ്വയത്തിലാണ് ജീവിക്കുന്നത്. നമ്മൾ ഒരു പക്ഷേ നമ്മൾ കുലമഹിമയിൽ, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൻ്റെ ഉയർച്ചയിൽ, അല്ലെങ്കിൽ പൊസിഷനിൽ, സ്ഥാനങ്ങളിൽ, മാനങ്ങളിൽ, അതിലെല്ലാം ആശ്രയിക്കുന്ന നമ്മുടെ ഇഷ്ടത്തിനനുസരിച്ച് ജീവിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവരാണ് നമ്മളിൽ പലരും. आणि आपण काय करतो की आपण या जगामध्ये जीवन जगत असताना आपली जी पोझिशन आहे, आपलं जे घराण्याचं महिमा आहे, किंवा आपल्या इच्छेनुसार आणि मी खूप मोठ्या म्हणजे पोस्टवरती काम करतो, अशा सगळ्या गोष्टी आपण काय करतो, विचार करून त्या गोष्टी आपला विचार करून आपण आपल्या इच्छेने जीवन जगतो. की बाबा मी किती मोठ्या पोस्टवरती काम करत आहे, किंवा माझ्या घरामध्ये एवढा मोठा आमचा हिस्ट्री आहे, आमच्या घराण्याची, आमच्या एवढ्या मोठ्या घराण्याची परंपरा आहे, असं आपण विचार करून काय करतो, आपल्या इच्छेनुसार आपण जीवन जगतो. എന്നാൽ ദൈവത്തിൻ്റെ വചനം നമ്മോട് പറയുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുക, യഹോവ തന്നെ ആശ്രയം ആയിട്ട് വയ്ക്കുക. परंतु देवाचं वचन आपल्याला काय सांगतं की यहोवाच आपला भरोसा आणि यहोवाच माझा भरोसा आहे, असा आपण विश्वास धरून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. ഇവിടെ ആശ്രയം വയ്ക്കുക. രണ്ടാമത്തെ കാര്യം ആശ്രയിക്കുക. आणि पहिली गोष्ट आहे यहोवावरती विश्वास ठेवणं आणि यहोवाच माझा भरोसा आहे असं आपण विचार करणं. ആശ്രയിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ഡിപ്പെൻഡ് ചെയ്യുക, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിൽ ഉറച്ച് ദൈവത്തെ മാത്രം നോക്കി ജീവിക്കുക. आणि देवावरती आश्रय ठेवणे म्हणजे काय, की देवावरती अवलंबून राहणे, देवावरती डिपेंड होऊन आपण राहणे. देवच माझा सर्वस्व आहे, देवाशिवाय मला दुसरं कोणच नाही आहे, देवाशिवाय मला दुसरा आधार नाही आहे, असं म्हणून आपण आपले जीवन जगणे. ഇവിടെ ആശ്രയമായിരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്ത് തന്നെ ഉണ്ടായാലും, എത്ര പൊസിഷനിൽ ഇരുന്നാലും, എത്ര ജോലി ഉണ്ടായാലും, എത്ര വിദ്യാഭ്യാസം ഉണ്ടായാലും, എത്ര സമ്പത്തുണ്ടായാലും, ഞാൻ ആശ്രയിക്കുന്നത് എൻ്റെ ദൈവത്തിൽ മാത്രമാണ് എന്ന് പറഞ്ഞ്
തന്നെ തന്നെ സമർപ്പിക്കുക എന്ന് പറയുന്നതാണ് ആശ്രയമായിരിക്കുക എന്നുള്ളതിൻ്റെ അർത്ഥം. आणि दुसरं म्हणजे काय आहे की जरी मी माझा देवावरती आश्रय आहे, माझा देवावरती भरोसा आहे, असं हे म्हणण्याचा अर्थ काय आहे की जरी पण माझ्याकडे खूप मोठा जॉब असेल किंवा मला खूप भरपूर पगार असेल, मला खूप प्रॉपर्टी असेल, माझ्याकडे सगळं काही असेल, असं जरी माझ्याकडे सगळं असेल तरीसुद्धा माझं जीवन देवाला समर्पण करून देवावरतीच माझा आश्रय आहे असं म्हणून जीवन जगणं ही वेगळी गोष्ट आहे. ഇവിടെ പറയുന്നു അവൻ എങ്ങനെ ഇരിക്കും എന്ന് അതിൻ്റെ താഴത്തെ വാക്യത്തിൽ പറയുന്നു. 8ാമത്തെ വാക്യത്തിൽ പറയുന്നു അവൻ വെള്ളത്തിനരികെ നട്ടിരിക്കുന്നതും തക്ക കാലത്ത് വെള്ളത്തിനരികിൽ നട്ടിരിക്കുന്നതും ആറ്റരികെ വേരൂന്നതുമായ वृक्षം പോലെ ഇരിക്കും. ആര്? आणि या ठिकाणी 8वं वचन सांगितलेलं आहे की पाण्याजवळ लावलेले झाड जे आपली मुळे नदीजवळ पसरते आणि उन्हाची झळ येते तेव्हा भीत नाही, त्याचे पान हिरवीगार राहते. तशासारखा तो मनुष्य राहील की जो देवावरती, जरी आपल्याकडे पुष्कळ लोक काय म्हणतात की बाबा माझ्याकडेच पैसा आहे, मला एवढा पगार आहे, माझ्याकडं एवढी मोठी पोझिशन आहे, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, मला कुठल्याच गोष्टीची घाबरण्याची काळजी, मी कुठल्याच गोष्टीला घाबरणार नाही, किती संकट येऊ दे, किती प्रश्न येऊ दे, मी घाबरणार नाही असं पुष्कळ जण म्हणतात. परंतु तसं नाही आहे. आपण काय केलं पाहिजे, कुठली आपल्याकडे सगळं असेल तरी पण आपण काय केलं पाहिजे, देवच माझा आश्रय आहे, देवाशिवाय मला दुसरं कोणच नाही आहे असं म्हणून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, आपण देवाला समर्पण केलं पाहिजे. ഇവിടെ പറയുന്നു ആറ്റരികത്ത് വേരൂന്നിയ വൃക്ഷം പോലെ ഇരിക്കും. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे नदीजवळ पाण्याजवळ लावलेले झाड जे आपली मुळे नदीजवळ पसरते. ആറ്റരികത്ത് നട്ട വൃക്ഷത്തിൻ്റെ ഭംഗിയും അതിൻ്റെ ആഴവും അതിൻ്റെ വേരിൻ്റെ ആഴവും നമുക്കത് കണ്ടാൽ അറിയാം. आणि जे झाड पाण्याजवळ लावलेलं असतं ते बघितल्यानंतरच आपल्याला समजतं की याची मुळे किती खोलवर गेलेली आहेत, ती किती स्ट्रॉंग आहे, किती पण वारा आला, किती वादळ आलं तरी पण ते पडणार नाही, ते बघितल्यानंतरच आपल्याला समजतं. त्याची पानं सगळे सर्व काळ नेहमी हिरवी असतात. 1-ാം സങ്കീർത്തനത്തിൽ പറയുന്നു ആറ്റരികത്ത് നട്ടിരിക്കുന്നതും തക്ക കാലത്ത് ഫലം കായ്ക്കുന്നതും ഇല വാടാത്തതുമായ വൃക്ഷം പോലെ ഇരിക്കുന്നവരാണ് യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുന്നവർ, യഹോവയിൽ ആശ്രയം വയ്ക്കുന്നവർ. आणि स्तोत्र 1 मध्ये सांगितलेले आहे की जे झाड पाण्याच्या ओघाजवळ लावलेले आहे ते आपल्या वृत्तीत फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही त्यासारखा तो होईल आणि जे काही तो करतो ते साधेल. स्तोत्र 1 आणि 3 वचन. ഇവിടെ പറയുന്നത് വരൾച്ചയുള്ള കാലത്തും വാട്ടം തട്ടാതെ ഫലം കായ്ച്ചുകൊണ്ടിരിക്കും. आणि या ठिकाणी इर्मया 17 मध्ये सांगितल्यानुसार की तो व्यक्ती कसा असेल की जसं झाड पाण्याजवळ आहे ते आणि त्याची मुळे नदीजवळ पसरतात, तर ते कसे असतात, ते झाड एकदम स्ट्रॉंग आणि बळकट असतं. तशासारखा तो माणूस होईल जो देवावरती, यहोवावरतीच आपला विश्वास ठेवतो, यहोवावरतीच आपला भरोसा ठेवतो तो व्यक्ती. ഇന്നത്തെ നമ്മുടെ ചിന്താവിഷയം എന്നുള്ളത് യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുക. आणि आजचा आपला विषय आहे की यहोवाच माझा आश्रय आहे. യഹോവയിൽ ആശ്രയിച്ചാലുള്ള ഗുണം എന്താണ്? आणि जो व्यक्ती फक्त यहोवावरतीच आश्रय ठेवतो, यहोवावरतीच भरोसा ठेवतो, त्याला काय काय बेनिफिट्स मिळतात. ഇവിടെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ യഹോവയിൽ ആശ്രയിച്ചാലും യഹോവയിൽ ആശ്രയം വെച്ചാലും എന്താണ് നമുക്ക് ഗുണം ലഭിക്കുന്നത്? आणि जर आपण यहोवावरतीच आश्रय ठेवला, यहोवाच माझा भरोसा आहे असं म्हणून जर आपण आपलं जीवन जगलं तर त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत ते आपण बघू आता. ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ഭൂരിപക്ഷം പേരും പഴയ കാലത്ത് നമ്മൾ സത്യദൈവത്തെ അറിയാതെ നമ്മൾ അന്യദേവനെ സേവിച്ചവരാണ് പലരും. आणि या ठिकाणी बसलेले पुष्कळ जण जे अगोदर देवाला ओळखत नव्हते परंतु आता देवाला ओळखणारे आहेत ते. എന്നാൽ ദൈവം ആരെന്ന് നമ്മൾ ക്രിസ്തുവിലൂടെ ദൈവം നമുക്ക് വെളിപ്പെടുത്തി തന്നിരിക്കുന്നു. आणि अगोदर पुष्कळ जण वेगवेगळ्या देवांची त्यांनी पूजा वगैरे केलेली आहे, परंतु आता तेच पुष्कळ जण नाही का इथे बसलेले त्यांना देवाची ओळख झाल्यानंतर ते देवाची आता आराधना प्रार्थना करत आहेत. എന്നാൽ ദൈവത്തിൻ്റെ വചനം ബൈബിളിൽ പറയുന്നു യഹോവ എങ്ങനെയുള്ളവനെന്ന് രുചിച്ചറിയുവിൻ, അവനിൽ ശരണം പ്രാപിക്കുന്ന പുരുഷൻ ഭാഗ്യവാൻ.
आणि बायबल वचन सांगते की यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा, आणि जो त्याचा अनुभव घेऊन पाहतो तो भाग्यवान आहे, नाही का. टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. ഇവിടെ ഒന്നാമത്തെ കാര്യം, ദൈവത്തെ അറിഞ്ഞ് ജീവിച്ചാൽ, ആശ്രയിച്ചാൽ ഒന്നാമത്തെ ഗുണം എന്നുള്ളത് ലംഘനം ക്ഷമിച്ചും പാപം മറച്ചും കിട്ടും. आणि ज्यावेळेस आपण यहोवाच माझा आश्रय आहे आणि यहोवाच माझा भरोसा आहे असं म्हणून ज्यावेळेस आपण जीवन जगतो, देवाला आपलं समर्पण करतो, त्यावेळेस पहिली गोष्ट आपल्या जीवनात होते ती म्हणजे आपलं जे अपराध आहेत, जे आपले पाप आहेत, ते देव आपले पापांची क्षमा करतो. ते पाप आपले झाकून टाकतो, त्याच्यावरती देव पांघरून घालतो. ഇവിടെ 32-ാം സങ്കീർത്തനം 1-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നത് നമുക്ക് ഒന്ന് വായിക്കാം, മറാഠിയിൽ വായിക്കാം. स्तोत्र 32:1. स्तोत्र 32:1. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ഇവിടെ പറയുന്നു ലംഘനം ക്ഷമിച്ചും പാപം മറച്ചും കിട്ടിയവൻ ഭാഗ്യവാൻ. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातलेले आहे, तो धन्य. ഇവിടെ പറഞ്ഞു ലംഘനങ്ങൾ, എന്തെല്ലാം അകൃത്യങ്ങളുണ്ടോ, എന്തെല്ലാം ദൈവത്തിന് നിലയ്ക്കാത്ത കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ചെയ്തിട്ടുണ്ടോ, ദൈവത്തിന് ഇഷ്ടമല്ലാത്ത കാര്യങ്ങളിൽ നമ്മൾ ജീവിച്ചിട്ടുണ്ടോ, അതെല്ലാം നമ്മൾ യേശുക്രിസ്തുവിൻ്റെ രക്തത്തിലൂടെ കഴുകിക്കളയുന്നവനാണ് നമ്മുടെ ദൈവം. आणि ज्या गोष्टी न आवडणाऱ्या, आपण देवाला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहेत, जे पाप, जे अन्याय, त्या सगळ्याची देव आपल्याला येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्याला देव क्षमा करतो. ഇവിടെ മലയാളത്തിൽ പറയുന്നത് പാപം മറയ്ക്കും എന്നാണ് പറയുന്നത്. आणि त्या ठिकाणी मल्याळममध्ये सांगितलेलं आहे की पापावर पांघरून घालणारे. ഇവിടെ ഒരു തുണി കൊണ്ട് നമ്മൾ മൂടുമ്പോൾ ഇവിടുത്തെ അടിയിലുള്ള ഒരു സാധനത്തിൻ്റെ കാര്യം നമുക്ക് അറിയത്തില്ല, തുണിയെ മാത്രമേ നമുക്ക് കാണത്തുള്ളൂ. आणि या ठिकाणी जे मेश आहे, टेबल आहे, याच्यावरती ज्यावेळेस आपण एखाद्या कापडाने पांघरून घालतो तेव्हा त्याच्या आतमध्ये काय काय ते आपल्याला दिसत नाही, फक्त वरचं कापड आपल्याला दिसून येतं. പഴയ നിയമത്തിൽ ലംഘനങ്ങൾ മറച്ചു വെക്കുമ്പോൾ പുതിയ നിയമത്തിൽ ലംഘനങ്ങളെയും പാപങ്ങളെയും മായ്ച്ചു കളയുകയാണ് യേശുക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്തിലൂടെ ചെയ്യുന്നത്. आणि ज्यावेळेस जुन्या करारामध्ये देव पापांवरती पांघरून घालतो असं लिहिलेलं आहे, परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. നമ്മൾ ചെയ്തു പോയ നമ്മുടെ പാരമ്പര്യത്തിലുള്ള പാപങ്ങൾ, നമ്മുടെ ജന്മപാപങ്ങൾ, നമ്മുടെ മാതാപിതാക്കന്മാർ ചെയ്ത പാപങ്ങൾ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ചെയ്തു പോയിട്ടുള്ള എല്ലാ പാപങ്ങളും പഴയ നിയമകാലത്ത് മൂടി വയ്ക്കുമ്പോൾ പുതിയ നിയമത്തിൻ്റെ വിശ്വാസികളായ നമുക്ക് നമ്മുടെ ലംഘനങ്ങളെയും നമ്മുടെ പാപങ്ങളെയും മായ്ച്ചു കളയുന്ന ഒരു കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ജീവിക്കുന്നു. അവനാണ് സാക്ഷാൽ യേശുക്രിസ്തു. आणि येशू ख्रिस्त, जसं जुन्या करारामध्ये आपण वचन वाचतो की आपले जे पाप आहेत, अपराध आहेत, त्याच्यावरती देव पांघरून घालतो, परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून, अन्यायापासून आणि जे आपले सर्व गुप्त पाप आहेत आणि देवाच्या विरुद्ध जे आपण जीवन जगलेलं आहे ते सगळ्या पापांची देव आपल्याला क्षमा करतो. 1 യോഹന്നാന്റെ ലേഖനത്തിൽ പറയുന്നു, നമുക്ക് പാപമില്ല എങ്കിൽ എന്ന് നാം പറയുന്നുവെങ്കിൽ നമ്മെ തന്നെ വഞ്ചിക്കുന്നു, സത്യം നമ്മളിൽ ഇല്ലാതെയായി അവന്റെ പുത്രനായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ രക്തം സകല പാപവും പോക്കി നമ്മെ ശുദ്ധീകരിക്കുന്നു. आणि पहिले योहानामध्ये सांगितलेलं आहे ते 1 യോഹന്നാൻ 1:7. पहिले योहान 1 7 वचन 1:8. 7-8. जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. आपल्यात काही पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतः फसवितो व आपल्यात काही सत्य नाही. आणि 9 पण वाचा. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करी व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करी. നമ്മൾ സ്കൂളിലൊക്കെ പഠിച്ചിട്ടുണ്ട്, ഹൈഡ്രജനും ഓക്സിജനും കൂടെ ചേർന്നാൽ എന്തുണ്ടാകും? വെള്ളമുണ്ടാകും. ഹൈഡ്രജനും ഓക്സിജനും കൂടെ ചേർന്നാൽ വെള്ളമുണ്ടാകും. അത് സയൻറ്റിഫിക് പ്രൂഫാണ്. എന്നാൽ യേശുക്രിസ്തു പാപത്തെ മോചിപ്പിച്ചു തരും. യേശുക്രിസ്തുവിനോട് പ്രാർത്ഥിച്ചാൽ നമ്മുടെ പാപങ്ങൾ കഴുകപ്പെടും.
യേശുക്രിസ്തുവിനോട് വിളിച്ചപേക്ഷിച്ചാൽ നമ്മുടെ അകൃത്യങ്ങൾ ഇല്ലായ്മ ചെയ്യും, കഴുകിക്കളയും, വെടിപ്പാക്കും, നമ്മളെ ശുദ്ധീകരിച്ച് നമ്മളെ ദൈവം എന്താണ്, ദൈവമകനായി ദൈവമകളാക്കി മാറ്റും. आणि ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो त्यावेळेस काय करतो, देव काय करतो, देव आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा करतो, अपराधांची क्षमा करतो आणि त्याच्या रक्ताने आपल्याला तो धुवून शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र करतो आणि आपल्याला त्याचे लेकरं होण्याचा देव आपल्याला अधिकार देतो. ഇവിടെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഏറ്റവും വലിയ കാര്യം എന്നുള്ളത് പാപക്ഷമയാണ്. പാപക്ഷമ, യേശുക്രിസ്തുവിൽ നിന്നുള്ള പാപക്ഷമയാണ് നമുക്ക് ഏറ്റവും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പ്രഥമമായി വേണ്ടത്. അത് കർത്താവായി യേശുക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിക്കുമ്പോൾ, അവനെ ഏറ്റെടുക്കുമ്പോൾ, അവന് വേണ്ടി ജീവിക്കുമ്പോൾ, അവന് വേണ്ടി ജീവിതം സമർപ്പിക്കുമ്പോൾ, അവനിൽ ആശ്രയിക്കുമ്പോൾ, അവന് വേണ്ടി ജീവിക്കുമ്പോൾ തന്നെ നമുക്ക് ലഭ്യമായിത്തീരുന്ന ഒരു വസ്തുത, അത് യാഥാർത്ഥ്യമാണ്. आणि ज्यावेळेस आपल्याला पापांची क्षमेची खूप गरज आहे आणि ज्यावेळेस आपण देवावरती विश्वास ठेवतो, देवाकडे प्रार्थना करतो, देवाला आपलं जीवन समर्पण करतो, देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस देव काय करतो की त्याच्या रक्ताने आपल्याला देव शुद्ध पवित्र करतो. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1:12 പറയുന്നു, അവനെ കൈക്കൊണ്ട് അവൻ്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവർക്കും ദൈവമക്കളാകാനുള്ള അധികാരം കൊടുത്തു. आणि योहान 1:12 मध्ये सांगितलेलं आहे. वाचा योहान 1:12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ഇവിടെ നമുക്കൊരു പ്രധാനമന്ത്രിയുടെ മകൻ അല്ലെങ്കിൽ മകൾ എന്ന് പറയാൻ ഭയങ്കര പ്രൗഢിയുണ്ടാവും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ. आणि जर समजा आपण एखाद्या मंत्र्याची मूल असू किंवा आपले वडील एखादे मंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, तर आपल्याला किती खूप म्हणजे प्राऊड फील होतं आपल्याला की बाबा माझे वडील मंत्री आहेत, माझे वडील खासदार आहे, आमदार आहे, नाही का, पंतप्रधान आहेत, असं म्हणायला आपल्याला किती मोठं प्राऊड फील होतं. द पीपल विल ऑनर अस. आणि लोक पण आपल्याला किती आदर देतात, आपल्याकडे खूप आपल्याला रिस्पेक्ट करतात की बाबा हे किती मोठे लोक आहेत म्हणून. എന്നാൽ ദൈവം പറയുകയാണ്, നീ എൻ്റെ മകനാ, നീ എൻ്റെ മകളാ. ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം, ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം. അതാണ് ഈ ലോകത്തിലും വരുവാനുള്ള ലോകത്തിലും കിട്ടുന്ന ഏറ്റവും വലിയ ഒരു ഭക്തന്റെ പ്രസ്റ്റീജ്. आणि परंतु ज्या देवाने ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, तोच देव, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो आपल्याला म्हणतो की तू माझा मुलगी आहे, तू माझी मुलगी आहेस. ते किती मोठं भाग्य आहे आपल्याला, ती किती मोठी पदवी आहे आपल्याला. ഇവിടെ രണ്ടാമത്തെ കാര്യം, സമയമില്ലാത്തത് കൊണ്ട് ഓടിച്ചു പോകുന്ന രണ്ടാമത്തെ കാര്യം എന്നുള്ളത്, നേരായ വഴിയിൽ യഹോവ നമ്മെ നടത്തും. आणि दुसरी गोष्ट आहे की जे सरळ रस्ता आहे, जो सरळ मार्ग आहे, त्या मार्गामध्ये देव आपल्याला चालवतो. ഇവിടെ സങ്കീർത്തനം 32:8, സാം 32:8. स्तोत्र 32:8. मी तुला बोध करीन व ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. ഇവിടെ പറയുന്നു, ഞാൻ നിന്നെ ബുദ്ധി ഉപദേശിച്ച്, ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം, നീ നടക്കേണ്ടുന്ന വഴി നിനക്ക് കാണിച്ചു തരുമെന്ന് ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നു. आणि या ठिकाणी वचन सांगते की मी तुला बोध करील आणि तू चालावे तो मार्ग मी तुला शिकवीन आणि तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला मसलत देईन. നിന്നെ ഉപദേശിക്കും, അഡ്വൈസ് ചെയ്യുന്നവനാണ് നമ്മുടെ ദൈവം യഹോവ. आणि देव आपल्याला काय करतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्याला उपदेश देतो की तू ज्या मार्गाने आपण चालायला पाहिजे त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, तर त्या कुठल्या मार्गाने आपण जायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचं देव आपल्याला मार्गदर्शन करतो, उपदेश देतो. നടക്കേണ്ടുന്ന വഴി കാണിച്ചു തരും. आणि ज्या मार्गाने आपण गेलं पाहिजे तो मार्ग देव आपल्याला दाखवून देतो. तो सांगतो आपल्याला की तू ह्या मार्गाने जा, या मार्गाने जाऊ नको, या ठिकाणी म्हणजे नाही का, तू गेलं तर तुला चांगलं नाही आहे त्या ठिकाणी जाणं, म्हणून ज्या मार्गाने आपण गेलं पाहिजे त्या मार्गाने देव जाण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो. ദൃഷ്ടി വെച്ച് ആലോചന പറഞ്ഞു തരും. आणि देव काय करतो की आपल्यावरती देवाची नजर ठेवून देव आपल्याला उपदेश देतो, मार्गदर्शन करतो. ഇവിടെ ഒന്നാമത്തെ കാര്യം, ഉപദേശിക്കും, വഴി കാണിച്ചു തരും, ദൃഷ്ടി വയ്ക്കും,
ആലോചന പറഞ്ഞു തരും. आणि या ठिकाणी देव आपल्याला काय करतो, बोध करतो आणि शिकवतो. देवाची नजर आपल्यावरती देव ठेवतो आणि देव आपल्याला मार्गदर्शन करतो. ഇവിടെ ഈ ലോകത്തിൽ അനേക ഉപദേശങ്ങളുണ്ട്. ഈ ലോകത്തിൽ എണ്ണിയാൽ ഒടുങ്ങാത്തത്ര ഉപദേശങ്ങളുണ്ട്. आणि या जगामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी आपल्याला सांगतात, अनेक उपदेश करतात, अनेक मार्गदर्शन करतात. ഇവിടെ യേശുവിനെ പറ്റി ബൈബിൾ കോളേജിൽ പഠിച്ചാൽ അനേക തിയറീസ് ഉണ്ട്. आणि बायबल कॉलेजमध्ये गेल्यानंतर अनेक थिअरी, अनेक डॉक्ट्रिन आहेत. ഈ ഡോക്ടറിനെല്ലാം പഠിച്ച് യേശുവിൽ നിന്ന് അകന്നു പോകുകയല്ലാതെ യേശുവിലേക്ക് ആരെയും അടുപ്പിക്കത്തില്ല. आणि पुष्कळ वेळा काय होतं की ह्या गोष्टी अनेक ज्ञान मिळाल्यानंतर आपण आपल्या पुष्कळ लोक काय होतात की ते देवापासून दूर जातात. ഞാൻ 5 വർഷം ബൈബിൾ കോളേജിൽ പഠിച്ചതാ. ते 5 वर्ष बायबल कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. 7 വർഷം വൈമാവിൽ നിന്നതാ. आणि 7 वर्ष वायवामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. ബൈബിൾ കോളേജിൽ പോകുമ്പോൾ നമ്മൾക്ക് പരിശുദ്ധാത്മാവില്ലെങ്കിൽ നമ്മുടെ വിശ്വാസത്തെ ഡൈവേർട്ട് ചെയ്ത് കളയും അവിടുത്തെ ടീച്ചിങ്ങും അവിടുത്തെ ഉപദേശങ്ങളും. आणि जर आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक नाहीये, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर आपल्याला नाहीये, तर काय होईल की हे जे शिकवणी आहे, जे उपदेश आहे, त्यापासून आपण डायव्हर्ट होऊ. ഇവിടെ ദൈവം പറയാണ്, ഞാൻ നിന്നെ ഉപദേശിച്ച് നടക്കേണ്ടുന്ന വഴിയിൽ ഞാൻ നിന്നെ നടത്തും. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की मी तुझ्यावर नजर ठेवल, तुला उपदेश करेल, तुला मार्गदर्शन करेल आणि ज्या मार्गात तू चालायला पाहिजे तो मार्ग मी तुला दाखवून देईल. ഇവിടെ പറയുന്നു, ദൈവത്തിൻ്റെ എല്ലാ സുരക്ഷയും നമുക്ക് ദൈവം നൽകും. आणि देवाचं सगळी प्रोटेक्शन देव आपल्याला देईल. മൂന്നാമത്തെ കാര്യം സകല രോഗങ്ങളെയും സൗഖ്യമാക്കും. आणि तिसरी गोष्ट आहे, देव आपले सगळे रोग बरे करतो. തലവേദന മാത്രമല്ല, आणि फक्त डोकेदुखीच नाही, പനി മാത്രമല്ല, फक्त तापच नाही, കോൾഡ് മറ്റുള്ള കാര്യങ്ങൾ മാത്രമല്ല, आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे आजार आहेत ते फक्त नाही, എല്ലാ രോഗങ്ങളെയും സൗഖ്യമാക്കും. आणि देवाचं वचन सांगतं की देव सगळे आजार बरे करतो. സങ്കീർത്തനം സാം 103 1-4. तो माझा जीव विनाशनतेतून उद्धरितो, तो तुला दया व करुणा ह्याचा मुकुट घालितो. तिसरं वचन 4 വരെ. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. ഇവിടെ 103 സങ്കീർത്തനത്തിൽ പറയുന്നു, അതിൻ്റെ 1 മുതൽ പറയുന്നതാണ്, സകല രോഗങ്ങളെയും സൗഖ്യമാക്കുന്നവനാണ് നമ്മളെ ആശ്രയം വയ്ക്കുന്ന കർത്താവായ യേശുക്രിസ്തു, യഹോവ. आणि या ठिकाणी स्तोत्र 103 मध्ये सांगितलेलं आहे, तो तुझे सर्व रोग बरे करतो. ज्यावेळेस आपण येशूवरती आश्रय ठेवतो, येशूच माझा आश्रय आहे असं म्हणून आपण आपलं जीवन देवाला समर्पण करून जीवन जगतो, त्यावेळेस देव आपले सगळे रोग बरे करतो. ചില രോഗങ്ങൾ മാത്രമല്ല, സകല രോഗങ്ങളെയും. आणि या ठिकाणी असं सांगितलेलं नाही बायबलमध्ये की फक्त काहीच रोग देव बरे करतो, तसं नाही सांगितलेलं. वचन सांगतं की सर्व रोग बरे करतो. ഇവിടെ എനിക്ക് എൻ്റെ ഒരു സാക്ഷ്യം എന്നുള്ളത് 2025 നവംബറിൽ എനിക്ക് ശരീരത്തിൻ്റെ ശാരീരികമായിട്ടുള്ള പല പ്രശ്നങ്ങൾ വീണ്ടും വന്നു. आणि मागच्या वर्षी त्यांना थोडंसं शरीरामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाले होते. നവംബർ മുതൽ 2025 നവംബർ മുതൽ 2026 മാർച്ച് വരെ അത് തുടർന്നുകൊണ്ടേയിരുന്നു. आणि मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना काही प्रश्न शरीरामध्ये सुरू झाले. ते मार्च 2026 पर्यंत ते तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये होते. എനിക്ക് യൂറിൻ ബ്ലോക്കായി, പ്രശ്നങ്ങൾ ശരീരത്തിലായി. എന്നാൽ എനിക്ക് റെസ്റ്റ് എടുക്കാൻ പറ്റാത്ത രീതിയിൽ ആളുകളും വരും, അവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കണം. പക്ഷേ അവർ പ്രാർത്ഥിച്ച് അവർ വിടുതൽ വാങ്ങി, അവർ രോഗസൗഖ്യം വാങ്ങി പോകുമ്പോൾ ഞാൻ ശരീരത്തിൽ കഷ്ടപ്പെടുകയായിരുന്നു. आणि त्यावेळेस त्यांचं म्हणजे युरिन ब्लॉक झाली होती, त्यांना तो प्रश्न निर्माण झालेला. आणि अनेक लोक त्यांना मग जास्त वेळ नव्हता मिळत प्रार्थनेला इकडे तिकडे जायचं, आणि लोक प्रार्थनेला यायचे आणि ते देव त्या लोकांना आरोग्य द्यायचा, त्यांचे प्रश्न देव सोडवायचा, त्यांना देव उत्तर द्यायचा. परंतु हे तसेच आजारी होते. നവംബർ മുതൽ 2025 നവംബർ മുതൽ എല്ലാ ഡോക്ടർമാരെയും കാണാൻ പോയി. आणि अनेक डॉक्टरकडे ते गेलेले.
എല്ലാ എക്സ്റേകളും സ്കാനിങ്ങുകളും എല്ലാം എടുത്തു. आणि स्कॅनिंग एक्सरे MRI जे सगळं होतं ते सगळं त्यांनी टेस्ट केलेलं. ഡോക്ടർമാർ പറഞ്ഞു ഞങ്ങൾക്കിത് കണ്ടുപിടിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. आणि त्यांचं शेवटी असं डॉक्टरने सांगितलं की तुमचं जे आहे ते आम्ही म्हणजे भरपूर सगळे टेस्ट केले तरी पण त्यांना म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना एक्झॅक्ट कळत नव्हता. പല മരുന്നുകളും ശരീരത്തിൽ കുത്തിവെച്ചിട്ടും എക്സ്റേകളെയും സ്കാനിങ്ങുകളും വീണ്ടും എടുത്തു. आणि अनेक एक्सरे स्कॅन केले तरी पण समजत नव्हतं काय प्रॉब्लेम येतो, एक्झॅक्ट प्रॉब्लेम समजत नव्हता. അവർ ചില മരുന്നുകളെല്ലാം എഴുതി തന്നു, അത് കഴിച്ചു. പക്ഷേ യാതൊരു വിധത്തിലുള്ള മാറ്റവും ഉണ്ടായില്ല. आणि डॉक्टरने दिलेले औषध वगैरे घेतले तरी पण काहीच फरक पडला नाही त्यांना. പിന്നീട് തമിഴ്നാട്ടിൽ എൻ്റെ ഒരു ഫ്രണ്ട് ഡോക്ടറുണ്ട്. അവിടെ ഒട്ടം ചിത്രം തന്നെ ഒരു CSI ഒരു ഹോസ്പിറ്റലുണ്ട്. അവിടെ പോയി ട്രീറ്റ്മെൻറ്റ് തുടങ്ങി. आणि तमिळनाडूमध्ये ओट्टम चित्र नावाचं एक गाव आहे, तिकडे एक CSI डॉक्टर आहेत, त्यांच्या ओळखीचे आहेत ते. त्यांच्याकडे जाऊन मग त्यांना भेटले ते, तिथं त्यांनी सुरू केली ट्रीटमेंट. അപ്പോഴേക്കും 20,000 രൂപയുടെ എക്സ്റേയും സ്കാനിങ്ങും ചെയ്തു. आणि तोपर्यंत 20,000 रुपये खर्च झाले होते सगळं स्कॅनिंग एक्सरे आणि बाकी सगळ्या टेस्टसाठी. ഒരു 4,000 രൂപയുടെ മരുന്നും കഴിച്ചു. आणि 4-5 हजाराचे औषधं पण खाल्लेले. എന്നിട്ടും എൻ്റെ അസുഖം അതുപോലെ ഇരിക്കുന്നു. ആളുകൾ വരുന്നു, ഞാൻ അവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. എന്നാലും എനിക്ക് സഹിക്കാൻ പറ്റാത്ത വേദനകളും പ്രശ്നങ്ങളും ആയിരുന്നു. आणि त्यांना मग शरीरामध्ये त्रास व्हायला लागला. त्यांना त्रास म्हणजे खूप त्यांना वेदना होत होत्या. तसेच त्यांनी सहन केल्या, कारण औषध घेऊन पण काही फरक पडत नव्हता. അങ്ങനെ ആ ഒട്ടൻചിത്രം എന്ന തമിഴ്നാട്ടിലുള്ള ഹോസ്പിറ്റലിൽ പോയി. ആ ഡോക്ടർ ഒരു CSIക്കാരനായിരുന്നു. आणि अशा रीतीने त्या डॉक्टरांना भेटायला ते गेले. तमिळनाडूमध्ये ओट्टम चित्र नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी. അവിടെ പോയി ആ ഡോക്ടർ പറഞ്ഞു ഒരു 20,000 രൂപയുടെ ഒരു സ്കാനിങ് കൂടെ ചെയ്യണം. आणि त्यांनी सांगितलं अजून 20,000 रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील फक्त टेस्टसाठी. ഞാൻ നിരാശയോടെ അവിടുന്ന് മടങ്ങി. आणि मग त्याच्यानंतर ते परत ते थोडे निराश झाले आणि ते मग घरी आले. അത് അവിടുന്ന് ഒരു 10 മണിക്കൂർ യാത്ര ചെയ്തിട്ട് കോട്ടയം പോയിട്ട് എൻ്റെ സ്ഥലത്തുനിന്ന് കോട്ടയം പോയിട്ട് സ്കാനിങ് ചെയ്യണം. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोटेम जे मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक्सरे स्कॅनिंग वगैरे करा. आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथून ते कोटेम 10 किलोमीटर 10 तास तरी 8-10 तासाचा तरी रस्ता आहे. അവിടെ ആ ഡോക്ടർ എന്നോട് പറഞ്ഞു എൻ്റെ രോഗം മാറണമെങ്കിൽ ഓപ്പറേഷൻ ഇല്ലാതെ സക്സസ് ആകത്തില്ല, അതിന് 2 ലക്ഷം രൂപ വേണ്ടി വരും. आणि ज्या डॉक्टरांनी ते भेटायला गेले होते तमिळनाडूमध्ये, त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि त्याचा खर्च 2 लाखापर्यंत होईल आणि तसं ते तुम्हाला करावं लागेल. ഞാൻ നിരാശയോടെ തിരിച്ചു വന്നു. आणि ते मग घरी आले. ഞാൻ കർത്താവിന് വേണ്ടി ജോലിയെല്ലാം ഉപേക്ഷിച്ച് ഞങ്ങൾ 2 പേരും കർത്താവിനെ സേവിക്കുക. ജോലിയെല്ലാം ഉപേക്ഷിച്ച്, ഗവൺമെൻറ് ജോലിയെല്ലാം ഉപേക്ഷിച്ച് കർത്താവിനെ സേവിക്കുക. ഞങ്ങളെ കയ്യിൽ പണമില്ല, നമ്മളെ കയ്യിലുള്ളതെല്ലാം കർത്താവിൻ്റെ വേലയ്ക്ക് വേണ്ടി കൊടുത്തു തീർന്നു. ഇനി ഞങ്ങളും വിശ്വാസവും മാത്രമേ ഉള്ളൂ. അതുകൊണ്ട് ഞാൻ തിരിച്ച് വീട്ടിലേക്ക് വന്നു. आणि मग ते घरी आले आणि आम्ही म्हणजे त्यांना पण काम होतं, पण त्यांनी पण त्यांचं काम सोडलं आणि मी पण काम करत होते, मी पण माझं काम सोडलं आणि आम्ही देवाची फक्त देवावरतीच आश्रय करून देवच आमचा भरोसा आहे असं म्हणून आम्ही दोघं पण देवाची सेवा करत आहोत. मग त्यांनी विचार केला की आता आपल्याकडं फक्त देवच आहे, देवच आपला विश्वास आहे आणि देव आपल्याला सगळ्या गोष्टीतून मार्ग काढेल असं म्हणून मग आम्ही तो विचार सोडून दिला ऑपरेशन करण्याचा. എനിക്ക് അപ്പോഴേക്കും വളരെയധികം ശാരീരികമായ രോഗങ്ങൾ വീണ്ടും കൂടി വന്നു. യൂറിൻ ബ്ലോക്കായി, ഭയങ്കര പ്രശ്നമായി. എന്നാൽ എൻ്റെ അടുത്ത് വരുന്ന ഒരു വ്യക്തിയെപ്പോലും ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ച് വിടാതെ ഞാൻ ഇരുന്നിട്ടില്ല. आणि त्यांना मग जास्त त्रास व्हायला लागला, जास्त वेदना व्हायला लागल्या शरीरामध्ये. परंतु घरी लोक यायचे प्रार्थनेसाठी किंवा त्यांना फोन करायचे प्रार्थनेसाठी किंवा भेटायला यायचे. तर त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं असायचं. त्यांना असं सांगू शकत नव्हतो आम्ही की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू शकत नाही, तुम्ही तसंच जा म्हणून. परंतु ते प्रार्थना करायची, देवाची सेवा चालूच होती. देवाच्या सेवेमध्ये काही खंड पडत नव्हता. അതിനുശേഷം ഞാൻ എൻ്റെ വീട്ടിലേക്ക് വന്നു. ദൈവത്തോട് ഞാൻ കരയാൻ തുടങ്ങി. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी देवाच्या सानिध्यामध्ये बसून देवासमोर त्यांनी रडायला सुरुवात केली. ഞാൻ എന്നെ തന്നെ ദൈവസന്നിധിയിൽ താഴ്ത്തി. आणि त्यांनी देवाला पुन्हा त्यांच्या जीवनाचं समर्पण केलं. വീണ്ടും റിന്യൂ ചെയ്തു.
पुन्हा एकदा त्या समर्पणाचं नवीकरण केलं എൻ്റെ ആശ്രയത്തിൻ്റെ ഡെപ്ത് ഞാൻ കൂട്ടി. आणि अजून देवावरती जास्त आशा ठेवायला, जास्त भरोसा ठेवायला सुरुवात केली ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ കണ്ണുനീരൊഴുക്കി. आणि देवाच्या सानिध्यामध्ये बसून त्यांनी रडायला सुरुवात केली എൻ്റെ എല്ലാ പാപങ്ങളും ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ നിരത്തി വെച്ചു. आणि देवाच्या सानिध्यामध्ये सगळ्या पापांची, എൻ്റെ കുറവുകൾ ഞാൻ നിരത്തി വെച്ചു. सगळ्या ज्या कमी घटी आहेत जीवनातल्या त्या सगळ्यांची त्यांनी कबुली दिली എൻ്റെ ജീവിതം തന്നെ ഞാൻ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ ഒഴുക്കിക്കളഞ്ഞു. आणि देवाच्या सानिध्यामध्ये पूर्ण त्यांचं जीवन त्यांनी समर्पण केलं. ഞാൻ വീണ്ടും 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 ദാവീദ് പറയുന്ന പോലെ ആത്മതപനം ചെയ്തു. आणि जसं दाविदाने सांगितलं तशाच प्रकारे त्यांनी त्यांच्या आत्मपरीक्षण केलं, त्यांचं जीवनाचं पुन्हा समर्पण केलं, सगळ्या पापांची कबुली केली ഫാസ്റ്റിംഗ് എടുത്തു. വീണ്ടും 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 आणि ഫാസ്റ്റിംഗ് त्यांनी എടുത്തു. उपवास केले. ദൈവത്തോട് കൂടുതൽ ഞാൻ അടുത്തു ഏറ്റുപറഞ്ഞു. കർത്താവിൻ്റെ സന്നിധിയിൽ എൻ്റെ ഹൃദയത്തെ പകർന്നു നൽകി. आणि जशा प्रकारे आपण जसं पाणी ओततो तशा प्रकारे त्यांनी त्यांचं हृदय देवासमोर ओतलं. സൗഖ്യം എന്ന് പറയുന്നത് എൻ്റെ ഡെലിബറേറ്റ് നീഡായിരുന്നു. आणि देवाकडून आपल्याला आरोग्य मिळणं हे त्यांची सगळ्यात महत्त्वाची गरज होती. എനിക്ക് എഴുന്നേറ്റ് നടക്കാൻ പറ്റാത്ത രീതിയിലായി. എനിക്ക് മറ്റുള്ളവരോട് പറയാൻ പറ്റാത്ത രീതിയിലായി. आणि ते म्हणजे कोणाला सांगू शकत नव्हते, त्यांना उठून चालताना देखील वेदना होत होत्या. അതിനാൽ ദൈവത്തോട് ഞാൻ കരഞ്ഞു, പ്രാർത്ഥിച്ചു, ഞാൻ ഉപവസിച്ചു. 3 പ്രാവശ്യം ഞാൻ എൻ്റെ രോഗസൗഖ്യത്തിന് വേണ്ടി ഉപവസിച്ചു. आणि 3 वेळा त्यांनी देवाकडून आरोग्य मिळण्यासाठी उपवास केला. 2026 മാർച്ച് 16 आणि 2026 मार्च 16 तारखेला ഞങ്ങൾ ചർച്ചിൽ ആരാധിക്കുന്ന സമയത്ത് आणि आमच्या तिथे ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करत होतो रविवारी संडेला, ദൈവത്തിൻ്റെ ആത്മാവ് എന്നോട് സംസാരിക്കുകയാണ്, ദൈവാത്മാവ് നിന്നെ തൊട്ടു, നീ സൗഖ്യമായി. आणि त्यावेळेस देवाचा आत्मा त्यांच्यासाठी बोलला की मी तुला स्पर्श केलेला आहे, तुला पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. ആ നിമിഷം മുതൽ ഈ നിമിഷം വരെ ഹല്ലേലൂയ സ്തോത്രം, എനിക്ക് യാതൊരു ഡോക്ടറെ അടുത്തേക്ക് പോകേണ്ട ആവശ്യം വന്നിട്ടില്ല. आणि त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांना कुठल्याही दवाखान्यात डॉक्टरांकडे जाण्याची गरज लागली नाही. त्यांना देवाने पूर्ण आरोग्य दिलं. ലക്ഷങ്ങൾ ചെലവാക്കേണ്ടത് ദൈവം എന്ത് ചെയ്തു? ഒറ്റ സമർപ്പണത്തിലൂടെ, ഒറ്റ ദൈവത്തോട് അടുക്കുന്നതിലൂടെ, കരച്ചിലിലൂടെ, നിലവിളിയിലൂടെ, ഉപവാസത്തിലൂടെ ദൈവം എനിക്ക് പൂർണ്ണ സൗഖ്യം തന്നു. ഇന്ന് ഞാൻ പൂർണ്ണ ആരോഗ്യത്തോടെ എവിടെയും പോകാൻ തയ്യാറാണ്. എല്ലാ സ്ഥലത്തും പോകുന്നു. മറ്റുള്ളവരെ പോലെ ടൗണിൽ ഞാൻ വർക്ക് ചെയ്യുന്നില്ല. എല്ലാം കുഗ്രാമത്തിൽ കർത്താവിന് വേണ്ടി പോകുന്നു. आणि ज्या ठिकाणी 2 लाख रुपये खर्च करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा देवाकडे त्यांचं जीवनाचं समर्पण केलं. पापांची कबुली दिली, जीवनातल्या कमी घटींची कबुली दिली. आणि त्यावेळेस देवाने काय केलं, त्यांनी उपवास केला, देवासमोर ते रडले. मग देवाने त्यांना पूर्ण आरोग्य दिलं. आणि अजून आतापर्यंत देवाने त्यांना पूर्ण आरोग्यात ठेवलेलं आहे. अनेक ठिकाणी जाण्यासाठी ते तयार आहेत. आम्ही फक्त म्हणजे पुष्कळ जण काय करतात की फॅसिलिटी बघतात की कुठं फॅसिलिटी मिळेल त्या ठिकाणी ते सेवा करतात. परंतु आमचं विजन तसं नाही आहे, आमचं दर्शन तसं नाही आहे की ज्या ठिकाणी देवाचं वचन गेलेलं नाही आहे अशा ठिकाणी जाऊन आम्ही देवाची सेवा करतो. अनेक म्हणजे जे गाव आहेत त्या ठिकाणी. 4ാമത്തെ കാര്യം, യഹോവയിൽ ആശ്രയിച്ചാൽ, യഹോവ ആശ്രയം വെച്ചാൽ, പാസ്റ്റർ സ്വാമി 10 മിനിറ്റ്സ്, നമ്മളെ പരിപാലിക്കും. ദൈവം നമ്മളെ പരിപാലിക്കും, സൂക്ഷിക്കും. आणि 4थी गोष्ट आहे, जर देवावरती आपण आपला आश्रय ठेवला तर देव काय करतो, आपल्याला सांभाळतो. देवाचं संरक्षण देव आपल्याला देतो, देवाचं प्रोटेक्शन देव आपल्याला देतो. സങ്കീർത്തനങ്ങൾ 3:3 പറയുന്നു, നീയോ യഹോവേ എനിക്ക് ചുറ്റും പരിചയം, എൻ്റെ തല ഉയർത്തുന്നവനുമെന്ന്. आणि स्तोत्र 3:3 वाचा. हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस, तू माझे गौरव आहेस, तू माझे डोके वर करणारा आहेस. ഇവിടെ പറയുന്നതാണ് എനിക്ക് ചുറ്റും പരിച. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे यहोवा तू माझ्या सभोवती ढाल आहेस. ചുറ്റും പരിചയമാണ്. നമുക്ക് സോൾജേഴ്സ് ഉണ്ടെങ്കിൽ, നമ്മളെ അംഗരക്ഷകരുണ്ടെങ്കിൽ
നമ്മളെ ഫ്രണ്ടിൽ മാത്രമേ നമുക്ക് സുരക്ഷ ലഭിക്കത്തുള്ളൂ. आणि जर आपल्याबरोबर आपले बॉडीगार्ड असतील, अंगरक्षक असतील, तर ते फक्त आपल्या साईडला उभे असतात किंवा पुढे उभे असतात. എന്നാൽ യഹോവയിൽ ആശ്രയം വയ്ക്കുകയും യഹോവ തന്നെ ആശ്രയമായിരിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ യഹോവ നമുക്ക് ചുറ്റും പരിചയമായിട്ട് നിൽക്കും. आणि परंतु वचन आपल्याला सांगतं की ज्यावेळेस आपण यहोवाच माझा आश्रय आहे, यहोवाच माझा भरोसा आहे असं म्हणून ज्यावेळेस आपण आपलं जीवन जगतो की आपल्या जीवनात समर्पण करतो, त्यावेळेस वचन सांगतं की माझ्या सभोवती म्हणजे माझ्या पूर्ण सभोवती देव हा ढाल आहे. ഇവിടെ സങ്കീർത്തനം 91:4 പറയുന്നു, 91:4 തൻ്റെ തൂവൽ കൊണ്ട് അവൻ നിന്നെ മറയ്ക്കും. ഹല്ലേലൂയ, സ്തോത്രം. തൻ്റെ തൂവൽ കൊണ്ട് നിന്നെ മറയ്ക്കും, അവൻ്റെ ചിറകിൻ നിഴലിൽ നീ ശരണം പ്രാപിക്കും. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. ഇവിടെ പറയുന്നു, പറഞ്ഞു. आणि या ठिकाणी सांगितलं आहे की तो आपल्या पिसांनी तुला झाकील आणि तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेशील. ചിറകിൻ കീഴിൽ ശരണം തരുന്നവനാണ് നമ്മുടെ ദൈവം. आणि देव काय आहे, आपल्याला त्याच्या पिसांनी झाकून घेतो, त्याचं प्रोटेक्शन आपल्याला देतो. ദൈവം ആരെന്ന് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയാൽ നമ്മുടെ വിലപ്പെട്ടതെല്ലാം ദൈവത്തിന് വേണ്ടി ഉപേക്ഷിക്കാൻ നമ്മൾ തയ്യാറാവും. ज्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने येशू कोण आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजतं, त्यावेळेस आपण काय करतो, देवासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करण्यासाठी आपण तयार होतो. അവസാനം ഞാൻ നിർത്താൻ പോകുന്നു. അവസാനം ദീർഘായുസ്സ് കൊണ്ട് തൃപ്തി വരുത്തുന്നവരാണ് യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുകയും യഹോവ തന്നെ ശരണം പ്രാപിക്കുകയും ചെയ്യുന്ന വ്യക്തികൾ ദീർഘായുസോടെ ദൈവസന്നിധിയിൽ ഇരിക്കും, ദൈവത്തെ ആരാധിക്കും. आणि अजून ते म्हणतात की शेवटचं आहे 5वा पॉईंट की जो व्यक्ती यहोवावरतीच आश्रय ठेवून आपलं जीवन जगतो, तो व्यक्ती कसा होईल, दीर्घायुष्याने तृप्त होईल. അതുമാത്രമല്ല ദൈവത്തിൻ്റെ രക്ഷ കാണുകയും ചെയ്യും. आणि देवाचं तारण देव त्याला दाखवील. ഇവിടെ എൻ്റെ പപ്പ 2-3 വർഷം മുമ്പ് മൂന്ന് വർഷം മുമ്പ് ഹാർട്ട് അറ്റാക്ക് രണ്ടാമതും വന്നു. ഞാൻ കേരളത്തിലായിരുന്നു, കർത്താവിൻ്റെ വേലയിലായിരുന്നു. എൻ്റെ വൈഫും പപ്പയും മാത്രമായിരുന്നു ഇവിടെ ഉണ്ടായിരുന്നത്, അല്ലേ, ഉണ്ടായിരുന്നത്. आणि 3 वर्षापूर्वी 2023ला मी आणि माझे वडील आम्ही इथंच बारामतीमध्ये राहत असताना त्यांना दुसरा अटॅक आला होता. त्यावेळेस माझे मिस्टर केरळमध्ये होते. അവിടെ ഞാൻ കേരളത്തിലായിരുന്നു, ഇവർ ബാരാമതിയിലും. പപ്പയ്ക്ക് രാത്രിയിൽ പെട്ടെന്ന് ഹാർട്ട് അറ്റാക്ക് വന്നു. आणि त्यावेळेस रात्री त्यांना त्रास झाला, 1च्या सुमारास. മൊഹിത ഡോക്ടറെ എൻ്റെ വൈഫ് വിളിച്ചു. അവർ ആംബുലൻസും കൊണ്ട് വന്നു. അപ്പോഴേക്കും ഗിരിരാജ ഹോസ്പിറ്റലിലായിരുന്നു അഡ്മിറ്റ് ചെയ്തത്. ഡോക്ടർമാരെല്ലാം പറഞ്ഞു മരിച്ചു പോകും. എന്നാൽ ഞങ്ങൾ ദൈവത്തിൽ വിശ്വസിച്ചു. ദൈവം അവർക്ക് ഒരു പുതുജീവൻ നൽകി. आणि त्यावेळेस आम्ही इथे जास्त राहत नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय एवढं लोकांसंगती एवढी ओळख नाही आहे, पण डॉक्टर मोहिते आमच्या ओळखीचे आहेत. आणि त्यावेळेस मी त्यांना फोन केला. त्यावेळेस नेमके ते ड्युटीवरती होते. ते त्यावेळेस रात्री आले. त्यांनी येताना ॲम्ब्युलन्स आणली आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि त्यावेळेस त्यांनी घेऊन त्यांच्या म्हणजे सिल्वर ज्युबिलीला गेलो आम्ही अगोदर. त्या ठिकाणी त्यांनी बघितलं, तर त्या ठिकाणी ते म्हटले की थोडंसं व्हेरिएशन आहे, तर तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. मग लगेच त्यांनी त्यांच्या ओळखीचे आहेत तिथं भुईडी हॉस्पिटलमध्ये. मग त्या ठिकाणी तिथं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस मग वडिलांची स्थिती खूप खराब होती, खूप सिरियस होते. आणि डॉक्टरांनी म्हणजे त्यांचं हातपाय जे शरीर थंड होत होतं, त्यांच्या हातपाय पण थंड होत होते. आणि डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही काहीच गॅरंटी देऊ शकत नाही, ते म्हणजे ही इज गोइंग टू डाय, म्हणजे ते जाणार आहे आता, त्यांनी सांगितलं. आणि मग डॉक्टर मोहिते पण साक्षीदार आहेत. आणि मग त्यावेळेस ते त्या ठिकाणी ते तिकडे होते. आणि मग मला खूपच टेन्शन आलं, कारण मी तिथे एकटीच होते, माझ्याबरोबर कोणच नव्हतं. आणि त्यावेळेस मग मी त्यावेळेस प्रार्थना केली. मग माझ्या मिस्टरांना मी फोन केला, त्यांना सांगितलं. त्यांना डायरेक्ट सांगितलं नाही डायरेक्ट की असंच झालं. त्यांना फक्त म्हटलं की पप्पांना थोडा त्रास होतो आहे, तुम्हाला यावं लागेल. मग डॉक्टर मोहिते म्हटले की तुमच्या मिस्टरांना तुम्ही लवकर बोलून घ्या, कारण कंडिशन सिरियस आहे तुमच्या वडिलांची. मग
मी ते डॉक्टर मोहिते म्हटलेले की तुम्ही तुमच्या मिस्टरांना प्लेनने बोलवा, पण मला माहीत होतं की प्लेनचं लगेच अरेंजमेंट होणार नाही. त्यांना मग माझा विश्वास होता देवावरती, कारण देवाने मला वचन दिलेले होते, ऑलरेडी देवाने प्रॉमिस वर्ड दिलेले होते मला. त्याच्यामुळे मी ते वचन धरून देवाकडे प्रार्थना करत होते. आणि डॉक्टरांनी मग अँजिओप्लास्टी केली. त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये एक ब्लॉक सांगितला, मग अँजिओग्राफी वगैरे केली. आणि पहाटे 3 वाजता तोपर्यंत डॉक्टर मोहिते माझ्याबरोबर तिथे थांबले होते ते. आणि पहाटे 3-4 वाजता ते गेले आणि कारण त्यांना ड्युटी पण होती. आणि त्या ठिकाणी मग मी एकटीच होते थोड्या वेळासाठी, पण देव माझ्याबरोबर होता, माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या कंडिशनमध्ये ती गोष्ट म्हणजे ती कंडिशन किंवा ती वेळ कधीच विसरू शकत नाही. आणि त्यावेळेस देवाने मग माझ्या वडिलांना डॉक्टरने सांगितलं, पहाटे येऊन राऊंडला आले. डॉक्टर म्हटले की आता काही प्रॉब्लेम नाही आहे, ते आता आउट ऑफ म्हणजे डेंजर आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे अशा रीतीने त्यावेळेस मग मी सकाळी कुंदनला पण फोन केला, तो पण सकाळी आला होता हॉस्पिटलमध्ये भेटायला. आणि अशा रीतीने देवाने त्यांना म्हणजे माझ्या पप्पांची इतकी खूप चांगल्या रीतीने काळजी घेतली आणि देवाने त्यांना एक नवीन जीवन दिलं. आणि म्हणून देवाची मी खूप लाखोने मी ही साक्ष सांगण्यासाठी मी विचार केला होता आता थोड्या वेळापूर्वी येऊन सांगावं, पण म्हटलं नको नंतर सांगावं. पण देवाने आता ही संधी दिली सांगण्यासाठी, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते की देवाने माझ्या वडिलांना नवीन जीवन दिलं, त्यांचं आयुष्य देवाने वाढवलं. आता 3 वर्ष झाले त्यांना. मग पुण्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू होती, पुण्याला इनलॅक्सला. मग डॉक्टरने सांगितलं त्यांना ICD जे ॲडव्हान्स्ड पेसमेकर आहे ते बसवावं लागेल. मग ते पेसमेकर त्यांना बसवलेलं आहे. आता मागच्या महिन्यातच त्यांना आम्ही गेलो होतो चेकअपसाठी घेऊन. मग डॉक्टर म्हटले की त्यांचं सगळं चेकअप नॉर्मल आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही नेहमी येत जाऊ नका, डायरेक्ट आता 6-6 महिन्याने तुम्ही या. इतक्या रीतीने देवाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं, देवाने सगळ्या गोष्टी त्यांचं सहाय्य केलं. त्यांच्याबरोबर देव राहतो म्हणून देवाच्या नावाला मी लाख आणि कोटी धन्यवाद अर्पण करते. ഇപ്പോൾ 79 വയസ്സിലേക്ക് ജൂൺ മാസം വന്നു. आणि सध्या माझ्या वडिलांचं वय आता मागच्या महिन्यातच त्यांचा वाढदिवस झाला. आता सध्या रनिंग 79 आहे, 79 रनिंग आहे. ഒരു വർഷത്തെ ബൈബിൾ കോഴ്സും പഠിച്ചു, ഗ്രാജുവേഷനും എടുത്തു. मागच्या वर्षी त्यांचं बायबल कॉलेज पण कोर्स कम्प्लीट झालेला आहे. यावर्षी ग्रॅज्युएशन झालं त्यांचं. ഞങ്ങളെ കല്യാണം കഴിയുമ്പോൾ ഇവരാരും രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ലായിരുന്നു. आणि म्हणजे आमच्या लग्न झाल्यानंतर त्यांना देवाची एवढी ओळख नव्हती. അതിനുശേഷം ഞാൻ സുവിശേഷം പറഞ്ഞു വർഷങ്ങളെടുത്തു ഇവരെ രക്ഷയിലേക്ക്, പപ്പയും അമ്മയും രക്ഷയിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ. आणि मग नंतर त्यांना देवाची अधिक ओळख झाली आमचे लग्न झाल्यानंतर. അതിനുശേഷം പപ്പ മെല്ലെ കർത്താവിലേക്ക് അടുത്തു. ഇപ്പോൾ 4 മണി 5 മണിക്കൊക്കെ എഴുന്നേറ്റ് 1 മണിക്കൂർ പ്രാർത്ഥിച്ച് 1 മണിക്കൂർ വചനം ധ്യാനിച്ച് നല്ല രീതിയിൽ ദൈവത്തിന് വേണ്ടി ശക്തനായിട്ട് നിൽക്കുന്നു. അതുതന്നെ എന്താണ് നമ്മുടെ സാക്ഷ്യം. आणि आता पण देव त्यांना सांभाळतो. सगळ्या इकडचं क्लायमेट तिकडचं क्लायमेट सगळं क्लायमेट वेगवेगळं असताना देखील देव त्यांचं सहाय्य करतो. रोज सकाळी ते पहाटे उठतात आणि वचन वाचतात, प्रार्थना करतात, देव त्यांचं सहाय्य करतो. देव त्यांच्याबरोबर आहे. हां, सकाळी पहाटे 5ला उठतात ते. 5 वाजता उठून वचन वाचतात, प्रार्थना करतात 1 तास आणि नंतर मग परत थोडा वेळ ते झोपतात. पण देव त्यांचं सहाय्य करतो. घरामध्ये सगळ्या कामामध्ये ते मदत करतात. असं नाही की ते बसून राहतात, तसं काही नाही. सगळ्या कामामध्ये ते मदत करतात, सगळ्या ह्याच्यामध्ये ते ॲक्टिव्ह आहेत. म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. Sometimes I will go to toilet. At that time Papa was sitting and praying Stotram. Always I will see. आणि नाही का रात्री कधी समजा उठल्यानंतर देखील ते प्रार्थना करत असतात, देवाला धन्यवाद देत असतात. യേശുക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിച്ചാൽ നീയും നിന്റെ കുടുംബവും രക്ഷ പ്രാപിക്കും. आणि जर तू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवशील तर तुझं आणि तुझं कुटुंब तुम्हाला देव तारण करेल. ദീർഘായുസ് നൽകിയത് എന്തിനാ? പപ്പയ്ക്ക് ദീർഘായുസ് നൽകിയത് എന്തിനാ? എനിക്ക് ദീർഘായുസ് നൽകിയത് എന്തിനാ? നിങ്ങൾക്ക് ദീർഘായുസ് കൊടുക്കുന്നത് എന്തിനാ? നിങ്ങൾക്ക് ദൈവം പൊസിഷനും എല്ലാം തരുന്നത് എന്തിനാ? ദൈവത്തെ ഉയർത്തുവാൻ, അതിലൂടെ ദൈവത്തെ उयर्ताना. आणि ज्यावेळेस देव आपल्याला देवाने वडिलांचं आयुष्य वाढवलं कशासाठी? की देवाचं गौरव करण्यासाठी. देव आपल्याला आयुष्य देतो, आपल्याला एक एक दिवस देव आपल्या आयुष्याला जोडतो किंवा आपल्याला चांगलं काम देतो. सगळ्या गोष्टी आपल्याला देव देतो. कशासाठी देव देतो? की आपल्या जीवनाद्वारे आपण देवाचं गौरव करण्यासाठी, इतरांना आपली साक्ष सांगण्यासाठी की देव चांगला आहे,
येशू चांगला आहे हे फक्त सांगण्यासाठी देव आपल्याला काय करतो, या गोष्टी देव आपल्या जीवनामध्ये करतो. ഒരു നിമിഷം നമുക്ക് കണ്ണുകൾ അടയ്ക്കാം, പ്രാർത്ഥിക്കാം. Heavenly Father, thank you so much for this wonderful time to given us, Lord Jesus, hallelujah. Submit this congregation in your hand, Lord Jesus, hallelujah. Those who don't know you, Lord, personally in their life, Lord Jesus, hallelujah. Reveal your truth, Lord Jesus, hallelujah. The midst of them, Lord Jesus, hallelujah. Your spirit moves, hallelujah, hallelujah. Thank you so much for your, hallelujah, hallelujah, abundant grace upon this church, Lord Jesus, hallelujah. Those who are coming, hallelujah, here, Lord, and bless them, anoint them your oil, Lord, anoint them your Holy Spirit upon them, Lord Jesus, hallelujah. Lead them and minister them, hallelujah, hallelujah, and let them to trust on you, Lord Jesus, hallelujah. Submit everything in your hand. In Jesus' precious name we ask, Lord. Amen, amen, hallelujah. Thank you, Jesus, hallelujah, hallelujah. Thank you. आप सबने संदेश को सुना, पर अपने हिंदी जानने वालों को कुछ समझ नहीं आया, पल्ले नहीं पड़ा, सब ऊपर से निकला. इसलिए केवल सारांश 4 पॉइंट जो बताए उन्होंने, जो परमेश्वर पर भरोसा रखते हैं उनके अधर्मों को परमेश्वर ढांपता नहीं है, परमेश्वर उसको धोकर शुद्ध कर देता है. दूसरा, परमेश्वर उनको चंगाई देता है. तीसरा, परमेश्वर उनके ऊपर दृष्टि रखकर उनकी अगुवाई करता है. पांचवा, परमेश्वर उनके लिए ढाल बनकर शत्रु के हर जलते हुए तीर से उनको बचाता है. और पांचवा, परमेश्वर उनको लंबी आयु देकर आशीषित करता है. हालेलुया. इसलिए हम परमेश्वर पर भरोसा रखें. Let us trust the Lord and then we will be blessed with all these blessings in our life. परमेश्वर आप ही प्रिय पास्टर सतीश को इस संध्या को बहुत अधिक आशीष करने के लिए, पास्टर जी की सेवकाई को जो केवल इड़की में ही नहीं करते हैं, वो भारत के अलग अलग क्षेत्रों में, गाँव में जाते हैं, नेपाल जाते हैं, भूटान जाते हैं. परमेश्वर उनको और भी अधिक सामर्थ्य के साथ इस्तेमाल करने के लिए, जहाँ जहाँ पे भी वे जाएंगे, जहाँ जहाँ भी उनके कदम दिखेंगे, परमेश्वर उस जगह पर बड़े बड़े अद्भुत और आश्चर्य कर्म उनके द्वारा करने के लिए अपने पुत्र जीवित प्रभु यीशु मसीह को उनके द्वारा प्रकट करते हुए अनेक लोगों को उद्धार में लेकर आने के लिए, अनेक लोगों को स्वर्ग राज्य के लिए तैयार करने के लिए परमेश्वर उनको इस्तेमाल करना चाहिए. आइए हम सभी लोग अपनी आंखों को बंद करेंगे और जैसे हम प्रार्थना में जा रहे हैं और इस प्रार्थना के पश्चात हमारे लिए प्रभु भोज की सेवकाई होगी. जो लोग प्रभु भोज के लिए तैयार हैं, जो ये विश्वास करते हैं कि प्रभु उस प्रभु भोज में भाग लेने के लिए मुझे एक शुद्ध विवेक है, केवल वे लोग उस प्रभु भोज में भाग लेना चाहिए. हालेलुया. अपनी आंखों को बंद करें और परमेश्वर से कहिए, प्रभु मुझे केवल तुझ पर भरोसा रखने के लिए, किसी मनुष्य पर भरोसा ना रखते हुए, अपने शरीर पर भरोसा ना रखते हुए, अपने पैसों पर भरोसा ना रखते हुए, मेरे परमेश्वर केवल तुझी पर भरोसा रखने के लिए तो मुझे अनुग्रह प्रदान कर. हालेलुया. क्योंकि वचन कहता है जो परमेश्वर पर भरोसा रखते वे कभी शर्मिंदा नहीं होते हैं. जो अपने हर समय में परमेश्वर की ओर दृष्टि लगाते हैं, परमेश्वर उनके चेहरे को कभी काला नहीं होने देता है. हालेलुया. चाहे बीमारी आने दो, चाहे कमजोरी आने दो, चाहे समस्याएं आने दो, हमारा विश्वास केवल परमेश्वर पर होना चाहिए. हमारा विश्वास पास्टर पर नहीं, हमारा परमेश्वर किसी व्यक्ति पर नहीं, हमारा विश्वास केवल परमेश्वर पर, हमारा भरोसा केवल परमेश्वर पर होना चाहिए. हालेलुया. आइए हम सब लोग अपनी आंखों को बंद करते हुए एक निर्णय करेंगे. प्रभु, अभी तक हो सकता है मैंने अपने बल पर भरोसा रखा होगा, अभी तक मैंने अपने बैंक बैलेंस पर भरोसा रखा होगा, मैंने अपनी नौकरी पर भरोसा रखा होगा, मैंने अपने मित्र पर भरोसा रखा होगा, पर आज से मेरे परमेश्वर मैं अपना भरोसा केवल तेरी ओर लेकर आ रहा हूँ. हालेलुया. भरोसा ठेवण्या आमच्या येशूवा याच्या ठाई सांत्वनपणा आहे. भरोसा ठेवण्या आमच्या येशूवा सांत्वनपणा आहे. भरोसा ठेवण्या आमच्या येशूवा आहे. सांत्वनपणा आहे.
भरोसा ठेवण्या आमच्या येशू आहे ना. त्याच्या मागे सावधपणा आहे. प्रेमी पिता, मैं आपका धन्यवाद करता हूँ आज के सुंदर समय के लिए जो आपने हमें दिया मेरे प्रभु। धन्यवाद करते हैं आपके द्वारा लाए गए सभी प्रिय जनों के लिए। धन्यवाद करते हैं पास्टर सतीश के लिए जिन्हें आपने हमारे बीच में लेकर आया। और मेरे परमेश्वर, जब हम आप पर भरोसा रखते हैं तो उससे मिलने वाली आशीषों के बारे में आज हमें आपने समझाया। मैं आपका धन्यवाद करता हूँ। हमें अनुग्रह देता कि हम प्रभु हर समय केवल आप पर भरोसा रखें और अपने जीवन में मेरे प्रभु हालेलुया प्रभु तेरी दृष्टि के द्वारा हम अगुवाई पा सके। हम तुझे अपने जीवन में एक ढाल के तौर पर अनुभव कर सके ताकि शत्रु के कोई जलते हुए तीर हमारे विरोध में प्रबल ना हो सके। हम लंबी आयु जीते हुए, क्योंकि प्रभु दीर्घायु आपकी आशीष है, लंबी आयु आपकी आशीष है। प्रभु आप हमें लंबी आयु दे ताकि हम अपने जीवन के हर दिन केवल आपकी महिमा करें और लोगों को केवल आपके बारे में बता सके। लाए गए सब लोगों के लिए धन्यवाद करते हैं, प्रार्थना कर रहे हैं पास्टर सतीश को, सिस्टर संध्या को, उनके पूरे परिवार को आप और वैदिक सामर्थ के साथ इस्तेमाल करें। इड़की में उनकी सेवकाई को आप आशीषित करें और भी बढ़ाने के लिए मैं प्रार्थना कर रहा हूँ। आए वे सबको तेरे हाथों में देते हैं मेरे परमेश्वर। जब यहाँ से वापस लौटेंगे हर एक के साथ आपकी उपस्थिति देकर सबको सुरक्षित अपने घरों में पहुंचने के लिए मदद कर। आगे की प्रभु को उसकी सेवकाई को भी प्रभु हम आपके हाथों में देते हैं। हम सबको उसमें भाग लेकर प्रभु आपके मांस और आपके खून की सामर्थ को और आपके दिव्य स्वभाव को अपने जीवन में प्राप्त करने के लिए हमारी मदद कर। धन्यवाद करते हुए सारा आदर सारी महिमा आपको देते हुए प्रार्थना को उद्धार करता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं। आमीन आमीन हालेलुया। येशू